नमस्कार, मी कल्पना सुप्रीम मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रथसप्तमीबद्दल माहिती देणार आहे। रथसप्तमी ज्याला सूर्य जयंती, महागासप्तमी किंवा सूर्य महोत्सव म्हणूनही ओळखले जाते, हा सूर्यदेवाला समर्पित केलेला एक उत्साही हिंदू सण आहे। माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 7व्या दिवशी हा दिवस सूर्याचा प्रतिकात्मक वाढदिवस म्हणून साजरा केला जातो। या दिवसापासून सूर्य हा रथामध्ये बसून प्रवास सुरू करतो। सूर्याच्या रथाला 7 घोडे आहेत आणि 12 चाके आहेत। असे म्हणतात, हे 7 घोडे आठवड्याच्या 7 दिवसाचे प्रतीक आहेत व 12 आठवडे हे 12 राशीचे प्रतीक आहे। तर चला मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते की या वर्षी म्हणजेच 2025ला रथसप्तमी कधी साजरा करायची आहे व रथसप्तमीची पूजा कशी करायची आहे आणि या दिवशी सूर्यदेवाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे की ज्याने तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल। तर 2025मध्ये रथसप्तमी ही 4 फेब्रुवारी वार मंगळवार या रोजी साजरी करायची आहे। या दिवशी आपण सूर्योदयापूर्वी उठून स्नान करायचे आहे। असे केल्याने आजाराची शुद्धी होऊन चांगले आरोग्य वाढवते असे मानले जाते। रथसप्तमीचा मुख्य विधी म्हणजे सूर्यदेवाला जल अर्पण करणे होय। तर या दिवशी उगत्या सूर्यदेवाचे दर्शन घेऊन सूर्यदेवाला जल अर्पण करायचे आहे। सूर्यदेवाला जल अर्पण करताना कलशामध्ये लाल चंदनाचा गंध किंवा लाल कुंकू, लाल फुले व तीळ अवश्य टाकावेत। तीळ ही अशी वस्तू आहे जी तुम्ही सूर्यदेवाला अर्पण केली तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नक्की नांदेल। सूर्यदेवाला जल अर्पण करताना सूर्यमंत्राचा जप करायचा आहे किंवा सूर्याच्या 12 नावांचा जप करायचा आहे। यानंतर आपण पाठावरती सूर्यनारायणाची प्रतिमा काढायची आहे। प्रतिमा तुम्ही रांगोळीने किंवा कुंकाने काढू शकता। त्यावरती हळदी कुंकू, तीळ, लाल फूल ठेवून पूजा करायची आहे व धूप लावून तुपाचा दीप लावायचा आहे। त्यानंतर आपल्या घरात संक्रांतीसाठी जी सुगड आणलेली असतात ती सुगड गरम करून सूर्यदेवाची पूजा मांडलेल्या ठिकाणी त्या सुगडमध्ये दूध टाकून दूध उतू घालायचे आहे व राहिलेले जे दूध आहे ते घरातील सर्वांना प्रसाद स्वरूपात द्यायचे आहे। आणि रथसप्तमी या दिवशी दानधर्माला खूप महत्त्व आहे। या दिवशी आपण गरजूंना अन्न, कपडे किंवा इतर आवश्यक वस्तू दान केल्या पाहिजेत। अशा प्रकारे रथसप्तमीची पूजा करायची आहे। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या सुप्रीम मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।